तिकडे राज्यात काँग्रेसला मिळालेलं यश हे राज्यातील नेत्यांच्या एकत्रित मेहनतीचं फळ असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मेहनत घेतली त्यामुळे हे यश मिळालं असंही त्यांनी नमूद केलंय। देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं म्हणजे जसा लोकसभेला त्यांचा पराभव करता आला तसाच पुढच्या निवडणुकीत सुद्धा करता येईल असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढलाय। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। लोकसभेच्या दणदणीत विजयानंतर दिल्ली काय दिसते वातावरण दिल्लीत? अभी दिल्ली बदल रही है। जो सर ऊंचा था थोड़ा सा तो झुकलेला वाटतोय आणि म्हणून हे जर यश मिळत असेल तर ते राहुल गांधीच्या परिश्रमाचं यश आहे असं मी मानतो। आमच्या खरगे साहेब या वयोवृद्ध नेत्यांनी याही वेळेस याही वयामध्ये जी काही मेहनत घेतली आणि सभा घेतल्या त्यांचं ते यश आहे। राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा करून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जे काही प्रयत्न केले आहेत आणि लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना लोकांचे विषय समजून घेतले, कार्यकर्त्यांना ताकद दिली, त्याचं हे फळ आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रात मिळालेलं जर फळ असेल तर मला वाटतं या सरकारच्या जुमलेगिरीला हुकुमशाहीला महाराष्ट्रातील सरकार वैतागली होती। लोकशाहीच्या पद्धतीनं हे राज्य चालत नाही हे कळलं होतं। फाडाफोडी करून पक्ष पळवणं, चिन्ह पळवणं, लोकांचे कार्यकर्ते पळवणे याचा बदला घेण्याची तयारी लोकांनी स्वतःहून केली, हे या निवडणुकीचं फलित आहे असं मी मानतो। तुमचा एक मतदारसंघ असा आहे की अपवादातमध्ये 1-2 मतदारसंघ असे आहेत की 6च्या 6 ठिकाणी काँग्रेसला लीड आहे, असं प्रत्येक ठिकाणी दिसत नाही, म्हणजे अपवादात तुमचं आहे। असं काय नेमकं गणित बांधलं होतं की सुधीर भाऊसारखा मुरब्बी नेता मंत्री 5 जण जवळपास आता हे 2-2.5 वर्ष काय गणित कसं फिरलं तिथलं? नाही, काय भाषण करत असताना आपण बोलतो त्यातून लोकांपर्यंत काय मेसेज जातो हाही विचार नेते किंवा उमेदवारांनी करायला पाहिजे। त्यांची जी भाषा होती ना संबंध महिलांचा अपमान करणारी होती, तिथून त्यांना फटका बसला। आणि आज चंद्रपुरातही 6 लोकसभा क्षेत्रामध्ये लीड आहे, गडचिरोलीमध्येही 6 लोकसभा क्षेत्रात लीड आहे, रामटेकमध्ये सुद्धा 6 विधानसभा क्षेत्रात लीड आहे। म्हणजे विदर्भातल्या या 3 ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये 160 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही लीडवर आहोत। 160। आम्हाला अपेक्षा आहे की यापेक्षाही पुढं होईल, हेच वातावरण, हेच टेपो राहील। पण भारतीय जनता पक्षाच्या जे काही हे 8-10 वर्षाची कारकीर्द पाहिली, यांना लोकांच्या कामाचा काही संबंध नव्हता। ही सत्ता केवळ सत्तेतून धन पैसा मिळवण्यासाठी, सत्ता आणि संपत्ती यासाठीच त्यांचा उद्देश होता। हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। शिवसेना